नमस्कार. आज आपण महत्त्वाच्या प्रत्येक सुगरणीला उपयोगी पडतील अशा 30 किचन टिप्स पाहणार आहोत. टिप नंबर 1. दुधाची साय जाडसर यावी म्हणून दूध गरम केल्यावर लगेच त्यावर झाकण ठेवू नये किंवा झाकून ठेवू नये. थोडा वेळ थंड होऊ द्यावे, मग दुधावर झाकण झाकून दूध फ्रीजमध्ये ठेवावे. याच्यामुळे दुधावर छान अशी जाडसर साय येते. टिप नंबर 2. भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी नीट बनवता येत नाही आणि तुटते. अशा वेळी भाकरी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. भाकरी छान आपल्याला थापता येते. टिप नंबर 3. बटाटे लवकर उकडावे म्हणून शक्यतो छोटे बटाटे उकडण्यासाठी वापरावेत. नाहीतर बटाट्याचे छोट्या फोडी करून उकळावे, म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात आणि याच्यामुळे आपला गॅस देखील जास्त वाया जात नाही आणि वेळ पण कमी लागतो. टिप नंबर 4. कोरफडीचा गर हात व पायावर लावल्याने रात्रीच्या वेळेस डास चावण्यापासून बचाव होतो. हा खूप छान उपयोग कोरफडीचा आहे. ट्राय करून पहा. टिप नंबर 5. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने खोकला होतो. टिप नंबर 6. केस पांढरे होऊ नये म्हणून कडुलिंबाच्या पानांचा रस आणि आवळा पावडर एकत्र करून केसांना लावल्यास केस पांढरे होणे थांबते. टिप नंबर 7. हिरवी मिरची जेवणासोबत खाण्याने दृष्टी तीक्ष्ण होते. टिप नंबर 8. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता किमान 1 ग्लास कोमट पाणी प्या. याच्यामुळे आपले पोट व्यवस्थित साफ होते. टिप नंबर 9. चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर टोनर वापरा, म्हणजे ग्रीन टीचे पाणी लावा किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि टोनरचा वापर करा. त्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार होते. टिप नंबर 10. केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस, दही, आवळा पावडर घाला. याने केस गळती थांबते. टिप नंबर 11. केसांना नॅचरल ब्राऊन कलर देण्यासाठी केसांना मेहंदी लावताना त्यात बडीशेपची पावडर वापरावी. याच्यामुळे छान कलर येतो केसांना. टिप नंबर 12. कडुलिंबाच्या पानांचा रस लावल्याने एलर्जीची समस्या होत नाही. रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू जलद काम करू लागतो. टिप नंबर 13. मनुके भिजवून त्याच्यासोबत भिजवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयरोग होत नाही. टिप नंबर 14. जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 15. भेंडीची भाजी शिजवताना त्यात थोडे दही घातले तर भेंडी चिवट होत नाही. टिप नंबर 16. मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीराला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात, तसेच वजन कमी होते. रात्री मोजे घालून झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, तसेच पायांचे तळवे उबदार राहतात. टिप नंबर 17. स्नायू मजबूत करण्यासाठी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होतात. टिप नंबर 18. पोटदुखी असल्यास साबुदाणा तयार करून सकाळ संध्याकाळ खावा. काही दिवस खाल्ल्यानंतर पोट बरे होईल. टिप नंबर 19. कोमट पाणी पिणारे लोक नेहमी तरुण दिसतात. जास्त दही खाल्ल्याने सुरकुत्या कमी होऊ लागतात. टिप नंबर 20. पाठदुखी दूर करण्यासाठी उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. शक्यतो तुम्ही उशी वापरू नये. टिप नंबर 21. प्लास्टिकच्या भांड्यामध्ये गरम अन्न कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोग होऊ शकतो. प्लास्टिक हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. टिप नंबर 22. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ कमी होतो. टिप नंबर 23. लिंबू पाणी पिल्याने मासिक पाळीतील वेदनेपासून आराम मिळतो. टिप नंबर 24. हसण्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. त्याच्यामुळे नेहमी हसत राहावे आणि आनंदी राहावे. टिप नंबर 25. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत मरून जातात. टिप नंबर 26. रोजच्या आहारात सलादचे नेहमी सेवन करा. टिप नंबर 27. तुळशीच्या पानांचा रस पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. टिप नंबर 28. त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि
मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांसाठी खूप हे त्रिफळा चूर्ण फायदेशीर आहे. टिप नंबर 29. औषध घेतल्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यास औषध जलद कार्य करते. त्याच्यामुळे शक्यतो औषध घेतल्यानंतर थोडा 1 तास तरी आराम करावा. त्याच्यामुळे छान इफेक्ट होतो. टिप नंबर 30. जर तुमच्या शरीरातील हाडांचा कटकट आवाज येत असेल तर कॅल्शियमची कमी आहे. त्यामुळे कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात कोबी, पालक, दूध, दही, पनीर यांचा समावेश करावा. या आपल्या आजच्या छान 30 उपयोगी महत्त्वाच्या टिप्स होत्या. आपल्याला जर या किचन टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.